नगत चिंता वातुलकिंतव नास्ति नियंता त्रिगती सज्जन संगतिरेका भवति भवार्णव तरणे नौका भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते जटिली मुंडी लुञ्चित केश काषायाम्बर बहुकृत वेश पश्यन्नपि च न पश्यति मूढो युदरनिमित्तं बहुकृत वेश भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अङ्गङ्गलितं पलितं मुण्डन् दशनविहीनै जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डन् तदपि न मुञ्चत्याशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अग्रे वह्निः पृष्ठे भानुः रात्रौ चुबुकसमर्पितजानुः करतलभिक्षस्तरुतलवासस्तदपि न मुञ्चत्याशापाशः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कुरुते गंगा सागर गमनौ व्रतपरिपालनमथवा दानं ज्ञानविहीनः सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुरमन्दिर तरुमूलनिवासः शय्याभूतलमजिनौ वासः सर्वपरिग्रह भोगत्यागः कस्य सुखं न करोति विरागः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललवकणिका पीता सकृदपि येन मुरारिसमर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते रथ्याकर्पटविरचितकण्ठः पुण्यविवर्जितपन्थ योगी योगनियोजितचित्तो रमते बालोन्मत्तवदेव भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते
कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारौ विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम् भज गोविन्दं भज गोविन्दम् भज गोविन्दं मूढमते त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुर्व्यर्थं कुप्यसि मय्यसहिष्णुः सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानं भज गोविन्दं भज गोविन्दम् भज गोविन्दं मूढमते शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नौ विग्रहसन्धौ भव समचित्तः सर्वत्र त्वौ वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वं भज गोविन्दं भज गोविन्दम् भज गोविन्दं मूढमते कामं क्रोधल्लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावय कोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढास्ते पच्यन्ते नरकनिगूढाः भज गोविन्दं भज गोविन्दम् भज गोविन्दं मूढमते गेयं गीतानाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं नेयं सज्जनसङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविन्दं भज गोविन्दम् भज गोविन्दं मूढमते सुखतः क्रियते रामाभोगः पश्चाद्धन्तशरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दं भज गोविन्दम् भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षः तदपि न मुञ्चत्याशामर्षं भज गोविन्दं भज गोविन्दम् भज गोविन्दं मूढमते कातेष्टादश देशे चिन्ता वातुल तव किन्नास्ति नियन्ता यस्त्वां हस्ते सुदृढनिबद्धं बोधयति प्रभवादिविरुद्धं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यं पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राणायामं प्रत्याहारं नित्यानित्यविवेकविचारं जाप्यसमेतसमाधिविधानं कुर्ववधानं महदवधानं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते गुरुचरणाम्बुज निर्भर भक्त संसारादचिराद्भव मुक्त
सेन्द्रियमानस नियमादेवन् द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं मूढमते इति श्रीमच्छंकर भगवतः कृतं मोहमुद्गर स्तोत्रम संपूर्णम। जय जय रघुवीर समर्थ। सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वंदे गुरुपरंपरा। आवाज आपल्या सर्वांना येतोय ना? श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंतया राघवाचा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या सर्वांना नम्र अभिवादन। कारण आवाज बरोबर येतोय असं मी समजतो। आपण भजगोविंदमला सुरुवात करूया। शंकराचार्यांचं सर्वात जास्त प्रसिद्ध स्तोत्र म्हणजे भजगोविंदम। आणि जेव्हा ते काशीला जे आहे ते गंगा स्नानाला जात होते त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एक वृद्ध गृहस्थ जो आहे तो संस्कृतचं व्याकरण जे आहे ते घोकत होता। आणि ते पाहून त्यांच्या मनामध्ये असं आलं की त्याला सांगावं की हे व्याकरण जे आहे ते नुसतं घोकून ह्या काळाला तुझं कसं काय होईल? वृद्ध झालेला आहे, ऑलरेडी वय झालेलं आहे, तर तू भजगोविंदम म्हण। हे व्याकरण जे आहे ते डुक्करण करणे हे नको। आणि त्यावेळेस हे सर्व भजगोविंदमचं अशी आख्यायिका आहे की भजगोविंदमचं स्तोत्र त्यावेळेस जे आहे ते निर्माण झालं। जवळजवळ 32 श्लोकांचं हे स्तोत्र आणि एक उत्तम असं स्तोत्र आहे जे आपल्याला सांगतं की आमच्या जीवनामध्ये जे आहे ते जे 1,500 वर्षापूर्वी जेव्हा शंकराचार्य झाले त्यावेळेस जसं होतं बरीचशी परिस्थिती जी आहे ते तशाच प्रकारची परिस्थिती आज आहे। मला असं म्हणायचंय की हा उपदेश आपल्याला सुद्धा या ठिकाणी आजच्या काळाला लागू होतो आहे असं मला म्हणायचं। तर जसं त्यांनी सांगितलं की भज गोविंदमला जे आहे ते विसरू नको आणि आपलं कल्याण करून घे। त्याच्यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं पुढच्या याच्यामध्ये की भाई मूळ जे ही धनागम तृष्णा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बा तू जो आहे धन आगम तृष्णा जयी ही म्हणजे जे आहे ते पैशाच्या पाठीमागे लागू नको, संपत्तीच्या मागे लागू नको। काय तुला यल्लभते निज कर्मोपात यल्लभते निज कर्मोपातम, जे कर्मामध्ये असेल प्रारब्धामध्ये असेल त्याप्रमाणे तुला मिळेल, म्हणून तू जे आहे त्याच्या मागे लागू नको। आणि हा उपदेश आपल्याला आज सुद्धा लागू आहे। त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये नारी स्तनभर नाभिनी देश म्हणजे स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री, तुम्ही बाह्य सौंदर्यामध्ये जाऊ नका, कारण की ते टेम्पररी आहे, अशाश्वत आहे, ते बदलणारं आहे, ते विकारी आहे, आकर्षण नष्ट होणार आहे, म्हणून चिंतनात रमू नका असा उपदेश त्या ठिकाणी आहे। आणि नलिनी दलगत जलमती तरलम, याच्यामध्ये हा उपदेश आहे की बा किती आमचं अस्तित्व जे आहे ते एखाद्या पानावर जर पाण्याचा थेंब असेल तर पाण्याचा थेंब त्या पानावर किती वेळ राहील,
नलिनी जलगत जलमती तरलम तद्वत जीवित तद्वत जीवत मती अतिशय चपलम. आमचं जीवन सुद्धा अशाच प्रकारचं आहे. इथं अस्तित्व जे आहे ते आमचं कशा प्रकारचं आहे तर म्हणे तेवढंच नाशिवंत आहे जेवढं की तो पाण्याचा थेंब त्या पानावर आहे. आणि मग यावत जितोपार्जन शक्त स्थावर निज परिवार रखता, की जोपर्यंत आपण कमवतो आहोत तोपर्यंत आमचे कुटुंब, आमचे नातेवाईक हे सर्व जे आहे ते आमचं आम्हाला जे आहे ते विचारपूस करतात आमची. आणि यावत जीवती जर्जर देहे, जर समजा आम्ही जे आहे आमचं शरीर जे आहे ते रोगी झालं, काम करण्याच्या लायक राहिलं नाही, वृद्ध झालं, तर मग वार्ता कोपीनं पृच्छती घे, कोणी सुद्धा जे आहे ते आमची वार्ता घेत नाही, म्हणजे आमची विचारपूस करत नाही. आता हे वास्तव आहे, हे वास्तव जे आहे त्यांनी ते आपल्याला आठवण देतात ते की आम्ही आपल्या शरीराच्या मागे जे आहे किती राहावं, मी शरीर देह आहे ह्याच्याबद्दल ते आठवण या ठिकाणी करतात ते की तू आपल्या देहामध्ये इतका गुंतलेला आहे. आत्मा नसतो कामायो, सर्वात जास्त प्रिय काय तर म्हणे मला माझा देह सर्वात जास्त प्रिय, मी सर्वात जास्त मला प्रिय आहे. तर त्याच्याबद्दल ही आठवण या ठिकाणी. आणि यावत पुननो निवसती देहे, तशाच प्रकारचं पुढचं पण आहे की म्हणे जे आहे जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तावत पृच्छती कुशलम गेहे, तोपर्यंत लोक जे आहे ते विचारपूस करतील की बाबा कसं काय तुमचं, ठीक आहे नाहीये, कशी तब्येत आहे वगैरे. पण समजा जर तुमचा प्राण चालला गेला, गतवधी वायो देहा पाय, तर म्हणे मग भार्या भिद्यते तस्मिन कार्य, त्याच्यामध्ये असलेल्या भार्या म्हणजे पत्नी, तर ती काय तर म्हणे तिला सुद्धा भीती वाटेल तुमची, जी आजपर्यंत कवटाळून होती तुम्हाला, तर ती तिला सुद्धा जे आहे त्या ठिकाणी काय होईल, डॉक्टरांनी असं लिहिलंय की पत्नी किंवा पती त्या सिच्युएशन मध्ये जसं असेल तसं ते शरीराला भिवू लागतात. हे फार वास्तव जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं हवं. शरीराविषयी जे आहे ते आकर्षण कमी व्हावं, देहात्मभाव कमी व्हावा, म्हणून हे सर्व श्लोक या ठिकाणी जे आहे ते आम्हाला बरोबर सूचित करतात, ते खुणवतात, ते परत परत खुणवतात ते की मी देह आहे, देहबुद्धी ते आत्मबोधी करावी आणि विवेकीतया वस्तूची भेटी द्यावी. तर विवेकाने आपल्याला जे आहे ते हे समजून घ्यायचं आहे की देहात्मबोध जो आहे तो आमचा सर्वांचा आहे, तो अज्ञानाचा आहे. आणि आत्मबोध काय आहे तर म्हणजे ते खरं ज्ञान आहे. आणि त्याच्याकरता म्हणून जे आहे सर्व सहचारी या ठिकाणी सहचारी साधना, सहचारी विचार, की असे विचार जर केले तर आपलं साधनेला जे आहे ते उपयुक्त होतील, असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. नंतर बालस्ताव क्रीडासक्त तरुणस्ताव तरुणी रक्ता, काय म्हणजे बाळपणी जो आहे तो खेळामध्ये आम्ही मग्न असतो, तरुणपणी जे आपल्या संसारामध्ये कुटुंबामध्ये आम्ही मग्न असतो. आणि त्याच्यानंतर जे आहे ते जेव्हा वृद्धस्थावस्थ चिंता, मग म्हातारपणी काय असतं म्हणजे म्हातारपणी जे आहे आम्हाला रोगराई असते, त्याच्यामध्ये आम्ही असतो, दुःख करत असतो. आणि पुढची चिंता असते की माझं कसं होईल, पुढचं माझं शेवट माझा कसा होईल, ठीक होईल की नाही होणार, दुःखाचं तर नाही होणार. आणि दुसरी चिंता ही की माझ्या मुलाबाळांचं काय होईल, ते जर योग्य ठिकाणी सेटल असतील तर ठीक आहे, योग्य ठिकाणी सेटल नसतील तर तिथे चिंता असेल किंवा यांचं पुढे कसं होईल. तर अशा प्रकारचं हे जीवन आहे या ठिकाणी, त्याची ते आठवण देतात आपल्याला या ठिकाणी की वाढत्या जबाबदाऱ्या, बेजबाबदार मुले, बदलते सामाजिक आणि कौटुंबिक संदर्भ याविषयी फार मोठी चिंता लागून राहते, असं डॉक्टर आकांनी लिहिलंय या ठिकाणी. पण परब्रह्माविषयी मात्र जे आहे ते कोणीच विचार करत नाही. ते म्हणतात की परमे ब्रह्मणी कोपी न सकता, भगवंताबद्दलचा विचार जो आहे तरी पण त्या ठिकाणी जो येत नाही. दुसरे विचार हे अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी उपस्थित होतात त्या काळामध्ये, त्या वयामध्ये, त्या स्टेजमध्ये. काते कांता कसते पुत्र संसारो मतीव विचित्र हा, कस्तम तम कुता आयात सत्वम चिंतय यदिदम क्रांत. आता परत विचारलं काते कांता म्हणजे तुझी पत्नी कोण आहे, कसते पुत्र तुझा मुलगा हा तुझा किती म्हणून आहे, संसार वय मती विचित्र, हा विचित्र संसार आहे अशा प्रकारचा. तर हा अनिश्चित संसार आहे, हा आपल्याला समजण्यात येणार नाही अशा प्रकारचा हा संसार आहे. आणि म्हणून जे आहे ते काय ते म्हणतात या ठिकाणी की तुला तर विचार करायला हवा हा की कस्तत्वम, तू कुठून आला, कुठं आयात म्हणजे कुठून आलास आणि तू कोणाचा आहेस असं. आणि तत्वम चिंतय येदिदम भ्रांता, हे सर्व जे आहे हे संसार काय आहे, हे भ्रांत आहे का, या भ्रांतीचा विचार जो आहे तो आम्हाला आपल्याला करायला हवा असं ते म्हणतात या ठिकाणी. माझा भ्रांतीचा विचार करायला हवा, तो कसा विचार करणार, भ्रांतीचा विचार कुठे करणार. तर त्याच्याकरता मग जे आहे ते सत्संगत्व निसंगत्व, सत्संग करायचा आणि सत्संग जर केला
तर मग त्या ठिकाणी जे आहे ते काय होईल तर म्हणजे तुम्हाला निसंगत्व प्राप्त होईल. म्हणजे ह्या जे आम्हाला अटॅचमेंट आहे, ह्या अटॅचमेंट पासून जे आहे ते काय होईल की आम्ही विरक्त होऊ, पाठमागे हटू. या अटॅचमेंट पासून जे आहे आमचा मोह कमी होईल. सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहितत्व. जेव्हा आम्हाला सत्संग आम्ही करू त्यावेळेस आम्हाला हे सर्व समजेल, हे आम्हाला ज्ञान समोर येईल जगता येत आहे. आणि हे ज्ञान समोर आल्यावर काय होईल तर म्हणजे आमचं चित्त समाहित होत आहे, म्हणजे जे आहे जे चित्त आम्हाला मोहित होत आहे या ठिकाणी ते काय होईल की ते समाहित होईल. म्हणजे काय होईल की मोहापासून दूर होईल. मोह गेला की काय होईल, बुद्धीला स्थिरता येईल, शांती येईल मनाला. मग बुद्धीला स्थिरता झाली आणि मनाला जर शांती झाली तर मग असं जे चित्त आहे ज्याच्यामध्ये मोह नाहीये आणि जे शांत आहे आणि बुद्धी स्थिर आहे त्याचा चैतन्यात लय होण्याकरता जो आहे ते फायदा होईल. निश्चलितत्वे जीवन मुक्ती निर्मोहत्वे निश्चलितत्व. मोह गेला की सर्व हे नंतर. आता आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्णाने असं नाही विचारलं की तुला ज्ञान झालं का अर्जुनाला. त्यांनी असं विचारलं अर्जुनाला की तुझा मोह गेला का. मग त्यावेळेस अर्जुनाने उत्तर दिलं की हो, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. माझा मोह जो आहे तो नष्ट झालेला आहे आणि मला स्मृती आली आहे, म्हणजे अज्ञान जाऊन ज्ञान आलेलं आहे की मी कोण याचं ज्ञान आलेलं आहे आणि देहात्म भाव गेलेला आहे. हे केव्हा झालं, नष्टो मोहा. मोह नष्ट झाल्यानंतरच झालंय. म्हणून या ठिकाणी या ठिकाणी की सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहितत्व आणि निर्मोहितत्वे निश्चलितत्व निश्चलितत्वे जीवन मुक्ती. शेवटी काय सांगायचं तात्पर्य या ठिकाणी काय, सत्संग फार महत्वाचा आहे. तुम्ही सत्संग जो आहे तो मनाशी सत्संग झाला पाहिजे, अंतर सत्संग झाला पाहिजे. बाह्य सत्संगाचं थोडं महत्व नाहीये. कुठेही बसा, कसेही बसा, आपल्या अंतर्गत जे आहे ते सत्संग असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी. म्हणून जे आहे ते या ठिकाणी क्रमविकास सांगितलेला आहे. कार्यकारण भाव या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. वयसीत एक काम विकार शुष्की नीरे कक्का सार. आता परत जे आहे ते आपल्याला सांगितलंय की आमच्या वासना असतात, इच्छा असतात, मोह असतो आम्हाला बरंचसं काही लहानपणापासून जे आहे जीवन पूर्ण जीवनपर्यंत काय असतं तर म्हणजे आम्हाला भोगाची इच्छा जी आहे ते आमचं मन भरलेलं असतं, चित्त भरलेलं असतं, अंतःकरण भरलेलं असतं की आम्हाला एक हवं, नंतर दुसरं हवं, मग तिसरं हवं, अशा प्रकारच्या सर्व इच्छा त्या असतात. पण ते म्हणतात की शुष्के नीरे कक्का सहारा. एखादा तलाव असेल आणि त्यातलं पाणी जर चाललं गेलं, सुकून गेलं, उन्हाळ्यामध्ये वाळून गेलं तर मग त्या तलावाला अर्थ काय राहतो. किंवा क्षीणे वित्ते कप परिवार. किंवा जर परिवार आहे, भरपूर परिवार आहे, संपत्ती आहे, संपत्ती नसेल तर परिवार तो तुटतो तो. तर म्हणून या ठिकाणी त्याचप्रमाणे ते म्हणतात की जसं जे आहे ते तुमचं वय वाढत राहील आणि काम विकार जे आहे त्या ठिकाणी जर आहे ते वृद्धावस्थेमध्ये जर भोगाची इच्छा जर राहिली नाही तर ती कशी राहील. पण वृद्धावस्थेमध्ये जे आहे ते भोगाची इच्छा राहत नाही. भोगाची इच्छा जर राहत नाही म्हणून काय होईल त्या त्या ठिकाणी तर म्हणजे जे आहे ते संसार राहणार नाही. मग केव्हा राहणार नाही, ज्ञाते तत्वे कस संसारा. जर तुम्ही ज्ञाता झाला आणि भोगेच्छा जर तुमच्या गेल्या, म्हणजे वृद्धावस्थामध्ये भोगेच्छा राहतात, पण जर तुम्ही ज्ञान जर तुम्हाला मिळालं तर संसार कुठं नाही असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. मा कृ धनजन यौवन गर्व हरती निमेषा कालच सर्व. म्हणजे जे आहे ते संपत्ती तारुण्य याचा गर्व जे आहे ते करू नये. धन जन यौवन गर्वम असं लिहिलंय. म्हणजे आम्हाला गर्व कशाचा आहे, आम्हाला गर्व जो आहे तो याचा आहे की विवाह आता मला मी यौवन अवस्थेमध्ये आहे, माझ्याकडे खूप धन आहे, अशा प्रकारचं जर काही असेल तर आम्हाला त्याचा काय असतं की म्हणजे गर्व असतो, अभिमान असतो. पण ते म्हणतात हरती निमेषात कालन सर्व. ते म्हणतात म्हणे नाही, हे जे आहे ते काय होईल केव्हाही ते जाऊ शकतं. आता आपल्या सर्वांना त्याचा अनुभव आहे, आपण ऐकतो पण पुष्कळसं की शेअर बाजारमध्ये कसे ते एकदम जे आहे ते खाली जातो शेअर बाजार आणि मग जे आहे त्यांना बरंचसं नुकसान होतं. तर सर्वाचा क्षणात नाश होतो आणि हे सर्व मायामय आहे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग असं हे निश्चित कर तू. मग निश्चित करून जाऊन तर काय कर तर म्हणे ब्रह्मपदम त्वं प्रविशम विदित्वा. ब्रह्मपदाची इच्छा कर, ब्रह्मपदाला समजून घे, ब्रह्मपद काय आहे याचा विचार कर, म्हणजे ब्रह्माचं स्वरूप जाणून त्यात प्रविष्ट हो असं त्यांना या ठिकाणी जे आहे ते सांगायचं. दिनियामिन्यो सायं प्रातः शिशिरव संतो पुनरायात कालक्रीडति गच्छत्यायो सर्पिनं मुञ्चति.
मुंचता आशा वायू. आता ह्या ठिकाणी जे आहे त्यांनी जे चक्राकार गती ही मायेची आहे हे सांगायचा प्रयत्न केला आहे. काळाचा खेळ चालू आहे हे सांगायचा प्रयत्न केला आहे. मायेचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे चक्राकार गती. म्हणजे परत असा उन्हाळा आहे, उन्हाळ्यानंतर परत जे आहे थंडी आहे, थंडीनंतर परत गरमी आहे, गरमी सर्दी उन्हाळा जे की चालत राहतो हे जे सीझन बदलत जातात जसं की सकाळ दुपार संध्याकाळ हेही असतो त्याचप्रमाणे नियमिन्यू सायं प्रातो दिवस राहतो संध्याकाळ सकाळ हे येत जात राहतात. शिशिर वसंत पुनरायात वसंताचा बहार असतो आणि शिशिरामध्ये वृक्षता असते. कालक्रीडती गच्छते आयु म्हणजे काळाचं जे आहे अशा प्रकारे खेळ चाललेला आहे क्रीडती गच्छते आयु तदपिन मुंचित आशा वायू. आता सर्व जरी असं असलं आमचं आयुष्य याच्यामध्ये चाललेलं आहे सकाळ दुपार संध्याकाळमध्ये आणि थंडी गरमी सर्दीमध्ये पण तरी पण जे आहे ते काय आहे की म्हणजे आशेची वादळ थांबत नाही. आशेची वादळ जी आहे त्यातून सुटका आम्हाला होत नाही असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे असं वाटतं आम्हाला की दृश्य पदार्थाबरोबर सर्व येतं आणि जातो पण ते म्हणतात की शयानो याची सर्वशा असं याचं स्वरूप आहे. म्हणजे स्वरूप स्वस्त आहे पण उपाधी जाते येते. मग उपाधी जर इकडे तिकडे जाते येते त्याच्यावरून आम्हाला असं वाटतं की आम्ही स्वतः जे आहे ते आमचं स्वरूपच जे आहे ते इकडे तिकडे चाललेलं आहे. खरं म्हणजे आम्ही कसे येतं म्हणे आम्ही आनंद रूप आहोत. तदपिन मुंचित आशा वायू आमच्या आशा जात नाही. आणि खरं काय आहे ते आम्हाला जे आहे ते या ठिकाणी आचार्य जे आहे ते सांगतात की खरी जे आहे तू आहे सर्व उपाधीच आहे. जे येणार जाणार आहे ते सर्व उपाधी आहे आणि तू जो आहे तो खरा आनंद स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप आहे. काते कांता धनगत चिंता वातुर कीर्तव नास्ते नियंता त्रिजगती सज्जन संगती रेखा भवती भवार्णव तरणे नौका. म्हणजे कांता धनगत चिंता म्हणजे जे आहे ते पत्नी आणि संपत्तीची चिंता तुला कुठे नेऊन सोडेल. तुझी पत्नी तुझ्या शाश्वतासाठी काय करेल असं त्यांनी विचारलंय. संपत्तीची चिंता तुला कोणी घेऊन जाईल. तर वातुल गीत व नास्ती नियंत अरे वायूप्रमाणे चंचल असलेला या ग्रहस्था नास्ती नियंता तुला काही आहे की नाही मॅनेज म्हणजे नियम वगैरे काही आहे की नाही. तुला काही अनुशासन आहे की नाही की आपलं जे आहे जिकडे जाईल मन तिकडे चाललेलं आहे आणि तू चिंता करतच राहतोय त्याप्रमाणे. कारण त्रिजगती म्हणजे या तिन्ही लोकांमध्ये सज्जन संगती रेखा सज्जनांची संगतीच फक्त जे आहे ते काय करेल की म्हणजे तुम्हाला भवसागरातून तारून घेऊन जाईल. म्हणजे संसार सागराच्यातून जायचं असेल बाहेर संसाराचं दुःख जर दूर करायचं असेल तर काय करायचं तर म्हणे मी डॉक्टर काकांच्या नावेमध्ये बसायचो. सज्जन संगती रेखा सज्जनांची संगती हीच एक नौका अशी आहे की जी तुम्हाला भवसागरातून दूर घेऊन जाईल. पण ती त्याला घट्ट पकडून ठेवायची आणि त्याच्यामध्येच बसत राहायचं. असं जर आम्ही केलं तर मग काय होईल तर म्हणजे जे आहे ते त्यांनी आश्वासन दिलं की भवार्णव तरणे नौका मग तुम्हाला जे आहे ते भवसागरातून चालून घेऊन जाईल म्हणून. तर आम्हाला काय करायचं तर आम्हाला योग्य प्रकारे जे आहे ते कार्य करायचं आणि सज्जन संगती करायची. विधीचे पाळीतं निषेधाचे गाळीतं असं डॉक्टर काकांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही आपलं योग्य कार्य करावं जे करायचं ते करावं आणि जे आहे ते सज्जनांच्या संगतीमध्ये मनामधून सज्जनांच्या संगतीमध्ये राहावं अंतःकरणातून सज्जनांच्या संगतीमध्ये राहावं असं म्हणतात ते की अंतःकरणाचे वारे त्या दिशेने वाहू लागलं की मग तुम्हाला जो आहे तो काय होईल तर म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा अनुभव येईल. पुढेही आहे की जटिलो मंडी लुंचित केश काषायांबर भोकृत वेशा पश्यन्नपि च न पश्यति मूढो उदर निमित्तम बहुकृत वेश. आता त्यांनी या ठिकाणी काय केलंय की बहिरंगावरची टीका या ठिकाणी केलेली आहे. एखादा साधू आहे आणि साधू काय करतो तर म्हणजे साधू जे आहे ते त्याचे वस्त्र कसे असतात आपल्याला माहिती ते जटा वगैरे असतात भस्म धारण केलेलं असतं टोपी असते हातामध्ये कमंडलू असतो बरंचसं काही. तर जटिलो मुंडी लुंजित केश काषायांबर भवकृत वेशा जटा धारण केलेले आहे मुंडन केलेलं आहे डोक्यावरचे केस जे आहे उपटून काढलेले आहे भगवे वस्त्र आहे सर्व वैराग्य सूचक त्यांनी जे आहे ते चिन्ह त्याच्या शरीरावर आहे. आणि एवढं सर्व असून सुद्धा जो आहे तो काय करतो तो म्हणे जो आहे तो पश्चिम नबीजन पश्चिमी मूढो असं म्हटलेलं आहे.
की संसाराचं हे सर्व स्वरूप पाहून ते म्हणतात या ठिकाणी की एवढं एवढं विदारक स्वरूप स्पष्ट दिसूनही त्याला कोणताच परिणाम त्याच्यावर होत नाही. म्हणजे काय त्याचा अर्थ हा झाला की एवढं सर्व संसारामध्ये एवढं दुःख आहे त्याला समजत नाही का, तरी पण तो पोटभरूच आहे. त्यांनी पोट भरण्याकरता म्हणून तो वेश घेतलेला आहे, परब्रह्माला प्राप्त होण्याकरता केलेला नाही असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे बहिरंगावर त्यांनी निर्वत्सना केलेली आहे कठोर शब्दामध्ये. या ठिकाणी जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की कोणत्याही प्रकारचं बाह्य वेश बदलून जे आहे ते जीवनात त्यांना अपयश आलं असेल. त्यांनी बाह्य वेश बदलून विचार केला की आमचं कमीत कमी खाण्यापिण्याची व्यवस्था यावेळेस होईल. म्हणून तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की भिक्षा पात्र अवलंबीने जळो जिने लाजीरवाणे असं तुकोबाराय म्हणतात की अशी परिस्थिती येऊ नये की आम्हाला जे आहे ते भिक्षा घ्यावी लागेल, भिक्षा पात्र घ्यावं लागेल, कारण आम्ही जे आहे ते योग्य कार्य करत नाही म्हणून. म्हणून जे विरक्त आहे, जे मुमुक्ष आहे, त्यांच्यावर तर काय त्याचं उलट दिलेलं आहे की त्यांचं खरोखरच वैराग्य आहे, त्यांच्यामुळे भिक्षे परते नाही भाग्य, असं रामदास स्वामी सांगतात. पुढे लिहिलेलं आहे की अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो यात गृहीत्वा दंडम तदपि न मुंचित त्याशा पिंडम. आता सर्व गात्र हे झालेली आहे, जीर्ण झालेली आहे, क्षीण झालेली आहे, इंद्रिय जी आहे ती कमजोर झालेली आहे, वीक झालेली आहे, आणि मस्तकावर उरलेले केस काय केस नाहीये किंवा केस पांढरे झालेले आहे, आणि दशनविहीनम जातम तुंडम म्हणजे ज्या तोंडामध्ये जे आहे ते काय तर म्हणजे ते दात नाहीत, ते त्या ठिकाणी दात पडून गेलेले आहे, अवकळा आलेली आहे. वृद्धो यात गृहीत्वाम दंडम, वृद्ध झाल्यामुळे पायी बरोबर चालता येत नाही, स्वतःच्या शरीराचा जो आहे तो तोल जातो, शरीराचा भार पायांना घेता येत नाही, म्हणून दंड हातामध्ये घेतात, काठी हातामध्ये घेतात, काठीच्या आधाराशिवाय म्हातारा चालू शकत नाही, अशी स्थिती आहे. तदपीने मुंचिते आशा पिंडम, तरी पण आशेचा घास तोंडातून सुटत नाही. पिंडम आशेचा घास तोंडातून सुटत नाही, अशा प्रकारे या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी की सांगायचंय त्यांना की आपल्या ज्या आशा आहे, तृष्णा आहे, वासना आहे, जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे, तर ते जे आहे ते शेवटपर्यंत वासना जे आहे त्या प्रवाह अखंड चालू असतो आणि आशेची धारही वाहत राहते आणि आशा पूर्ण होण्याची शक्यता नाही, तरी पण आशा सुटत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय होतं, असहाय्यता होते, क्रोध येतो मनुष्याला, तडफड होते, निराशा होते. हे सर्व या ठिकाणी लिहिलंय. वास्तविक कर्मण्यवादी कारस्ते मा फलेशु कदाचन, हे जे गीता तत्व आहे हे जर आम्ही समजून घेतलं तर आशा शब्दाची हकालपट्टी होईल. म्हणजे कर्म करून किंवा न करून फलाशा धरणे हे तर्कविसंगत आहे, अनुभवाच्या विरुद्ध आहे. आशा बाळगून फळ जास्त मिळाल्याचा अनुभव आम्हाला आहे का? आम्हाला आशा आहे, फळ कमी मिळालं की जास्त मिळालं आशेमुळे, असं काही आहे का? म्हणजे आशेमुळे फळ जास्त मिळालं का? तेवढे नाही. मग फळ केव्हा योग्य मिळेल? म्हणजे नियोजनपूर्वक सर्व काम केलं, अनुशासित राहून काम केलं, बरोबर जसं करायला हवं तर त्याप्रमाणे काम केलं, स्किलफुल काम केलं, असं जर काम केलं तर मग प्रारब्ध अनुकूल असेल तर आपल्याला जे आहे ते फळ मिळेल, नाही तर मग जे आहे ते फळ मिळणार नाही. तुम्ही कोणतेही चांगलं कार्य करा, त्या कर्माचं फळ अदृष्टच असतं, आपल्याला एकदम कळणार नाही त्या ठिकाणी. पण आमचं कर्तव्य काय आहे की जे आम्हाला योग्य प्रकारे कार्य करायला हवं, जेव्हा करायचं, जितकं करायचं, जसं करायचं, हे जसं डॉक्टर काकांचे 3 शब्द आहे त्याप्रमाणे जे आहे ते आपल्याला त्याला फॉलो केलं पाहिजे. अग्रेवन्नी पृष्ठे भानू रात्रू चबुक समर्पित जानू करतल भिक्षात ऋतल वास स्तर्पिन मुंचित आशा पाशा. आता त्यांनी एक दुसरी वैराग्य खरं म्हणजे नाहीये, या ठिकाणी सुद्धा त्या मनुष्याला आशाच आहे, तरी पण दुसरी एक स्थिती रंगवली आहे. त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की जो आहे गरमीची वेळ आहे, दुपारी 12 वाजताची वेळ आहे, सूर्य तळपतो आहे, यांनी चारी बाजूला जे आहे काय केलंय म्हणजे वणवा पेटवला आहे, पाठीवर सूर्य तळपतो आहे, आणि अशा याच्यामध्ये तो बसलेला आहे, सांगत की बा जे आहे ते पहा मी एवढं जे आहे ते सहन करू शकतो. आणि रात्र झाली तर म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते गुडघे वर करून आणि तोंड त्या गुडघ्यांमध्ये टाकून तो विश्रांती घेतो, झोपत सुद्धा नाही. अशा प्रकारची स्थिती रंगवली या ठिकाणी. आणि भिक्षा करताना भिक्षा तर तुला वास, भिक्षा मागायला त्यांनी झोळी सुद्धा ठेवली नाही, भांड सुद्धा ठेवलं नाही, इतकं वैराग्य. मग कसं घ्यायची भिक्षा तर म्हणजे तळ हातावर भिक्षा घ्यायची, करतल
भिक्षा. आणि तरुतल वास म्हणे तुमचं काही आश्रम आहे का, कुठे काही राहता का तुम्ही, तर म्हणे तरुतल वास की झाडाखालीच मी जे आहे ते राहतो, इकडे तिकडे जात नाही. आणि असं जर सर्व आहे. आता एक महाराज होते, माझ्या लक्षात आहे की त्यांनी त्या केरळाला गेले होते, तर इतकी थंडी होती, सर्वदूर बर्फ होता, मायनसमध्ये टेम्परेचर होतं, तरी पण त्यांनी फक्त लंगोटी घालून एक फोटो इकडे आपल्या सर्वांना पाठवला होता या बाजूला. तुम्ही पाहिलेला आहे ते. तर सांगण्यात असं की इतकं वैराग्य त्या ठिकाणी मनुष्य करू शकतो. पण असं जर वैराग्य जर करतो हरकत नाही, पण त्याच्या आशा आहे की नाहीये, आशा पास आहे का त्याला. आणि त्याचं उत्तर जे आहे ते असं येतं की तदपिन मुंचत आशा पाशा. आचार्य या ठिकाणी असं सांगतात की अरे बाबा रे, त्याच्या आशा ज्या आहे त्या गेलेला नाही. म्हणजे त्याचे मनोरथ जे आहे ते तिथेच आहे. आशा काय आहे तर म्हणजे आशा सुटत नाही. मूर्तिमंत दारिद्र्य त्याच्या रूपामध्ये आपल्याला दिसतं आणि आपल्याला दिसतंय की त्याच्याकडे काहीच नाहीये म्हणून. तरी पण असं सर्व असून सुद्धा गोविंदाचं भजन करून जे आहे तो राहत नाहीये, तो आशाच्या मागे लागलेला आहे. तर म्हणून आता हे सर्व जे आहे त्यांनी का सांगितलं या ठिकाणी, यासाठी सांगितलेलं आहे की आम्हाला बाह्य स्वरूपामध्ये काही वस्तू दूर करणं किंवा काही वस्तू जवळ करणं हा उद्देश नाही. खरं म्हणजे अंतरंगामध्ये आमचं चेंज झालेला आहे की नाहीये हे या ठिकाणी पाहायला हवं. हे सर्व याचा उद्देश जो आहे तो तो हा आहे. कुरुते गंगा सागर गमनम गत परिपालन मथवा दानम ज्ञान विहीन सर्व मथेनम मुक्तीर न भजती जन्मशतेनम. आता ही सुद्धा बहिरंग साधना सांगितलेली आहे. ही सहकारी साधना आहे, पण ती आवश्यक आहे. ही तुम्हाला हेल्प करेल मुख्य साधनेमध्ये. चित्तशुद्धी करता ही हेल्प करेल, म्हणजे संयम आणण्याकरता ही हेल्प करेल. म्हणजे शमदम दीक्षा श्रद्धा समाधान उपरम हे जे आहे याच्याकरता ही हेल्प करेल. कुरुते गंगा सागर गमन म्हणजे तीर्थयात्रेसाठी तुम्ही गंगा स्नानाला जा, इकडे तिकडे सर्व तीर्थांना जा असं म्हणतात त्या ठिकाणी. समुद्रात स्नान करायचं त्या ठिकाणी, एकादशी कार्तिक स्नानासारखं स्नान करायचं त्या ठिकाणी. आणि व्रतपरिपालन मथवा दान, खूप जे आहे ते व्रत केली तुम्ही त्या ठिकाणी, एकादशी केली, तरी केली. आज महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीचे व्रत आज या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं तर म्हणे अथवा दानम, म्हणजे किंवा तुम्ही दान केलं. दान सुद्धा जे आहे काय होतं की दानाचं अत्यंत आवश्यक आहे समजण्याकरता की दान केल्याने आपल्याला हे कर्म आहे आणि हे निष्काम कर्म असलं पाहिजे, सकाम कर्म नसलं पाहिजे. सकाम कर्म म्हणजे काय की एखादं दान दिलं आणि त्याला सांगितलं की आमचं नाव तिथे राहू द्या म्हणून, ते सकाम कर्म झालं. पण निष्काम कर्म म्हणजे कसं की अननोईंगली, निनावी, काही त्याच्यामध्ये आपल्याला जो आहे तो उद्देश नाही ते दान देण्यामध्ये, अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी कार्य असेल, ते जर दान त्या प्रकारे असेल, तर ते दान जे आहे चित्तशुद्धी करता मदत करेल. ते दान जे आहे ते तुम्हाला विक्षेप जो आहे तो कमी करेल तुमच्या चित्ताचा. तर अशा प्रकारचं दान म्हणजे व्रतपरिपालन मथवा दान. तुम्ही उपासनापास करा, व्रत करा आणि दान करा आणि तीर्थयात्रा करा. गंगासागराला तुम्ही जा त्या ठिकाणी. एवढं सर्व करून सुद्धा वर्षोनुवर्ष ज्ञानविहीने सर्व मते. जर ज्ञान त्या ठिकाणी नसेल, शास्त्र, भगवंत, संत आणि श्री गुरु या सर्वांचं असं मत आहे की आत्मज्ञानाशिवाय मुक्तीनं भजती जन्मशतेनं. शेकडो जन्म मिळून जरी गेले तरी मोक्ष तुम्हाला मिळणार नाही. मग हे कशामुळे मोक्ष मिळेल तर म्हणजे अज्ञान आहे, ते अज्ञान ज्ञानाने घालवायचं, तेव्हाच तो मोक्ष मिळेल, नाही तर तो मोक्ष त्या तिथे मिळणार नाही. ते अत्यंत म्हणजे एक वास्तव आहे हे. आणि हे अत्यंत लक्षात ठेवायला पाहिजे की मी इकडे ह्या क्षेत्रामध्ये होऊन आलो, मी त्या क्षेत्रामध्ये होऊन आलो, मी हे केलं, मी ते केलं. अशा प्रकारचं चांगली गोष्ट आहे ते सर्व. पण त्याच्यामध्ये आमचा अहंकार वाढतो आहे का, ते आम्ही जे आहे ते अहंकार वाढतो आहे. बराच तकलीफ पण आम्ही केली, पैसे पण खर्च केले, सर्व काही केलं, पण अंतरंग साधनेमध्ये जर त्याचा उपयोग होत नसेल तर मग त्याचा काय फायदा. डॉक्टर काकांना नेहमी अंतरंग साधना जी आहे ती, त्याचं महत्व खूप त्यांनी आपल्याला वर्णन केलेलं आहे. बाह्य साधनेवर त्यांनी नेहमीच जे आहे ते कटाक्ष केलेला आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात असेलच. तर हे खूपच आवश्यक आहे की आम्ही काय करतो आहोत, त्यांनी काय होईल हे आम्हाला जे आहे ते माहीत असलं पाहिजे. ज्ञान देवा तू कैवल्यम हा शास्त्राचा ठाम सिद्धांत आहे. तीर्थव्रत दान चित्तशुद्धी व संयमाची साधना आहे.
तीर्थाटनानं काय होईल की देशाटन होईल. रामदास स्वामींनी 12 वर्ष तीर्थाटन केलं, देशाटन केलं, उपासना घडली. त्यांनी पाहिलं पूर्ण संबंध भारत. त्यांना त्याच्यातनं जे आहे त्यांनी दासबोध लिहिला त्या अनुभवामधनं. व्रत आणि संयमाची सवय लागली. व्रत केल्याने उपास केल्यानंतर आपल्याला त्याची सवय लागते आणि बुद्धीला एक करारीपणा येतो, निश्चयीपणा त्या ठिकाणी येतो बुद्धीला. आणि दानाने काय होतं, तर मन मोठे होतं, मन विशाल होतं. आपला जो अहंकारी आणि मी आणि माझं हे जे असतं त्याला कमी होण्याकरता मदत होते. कशामुळे मदत होते? दानामुळे मदत होते. दानामुळे मन मोठं होऊन सत्पात्रांची कार्य चालतात. योग्य ठिकाणी तुम्ही दान करावं, त्यांचं काम चालेल, पण तुमचं मन मोठं होईल, विशाल होईल. तुम्हाला संकुचितपणामधून तुम्ही बाहेर निघाल. आणि हे सर्व खरं ना आवश्यक असलं तरी ते सहकारी आणि बहिरंग साधना आहे, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. मग मुख्य साधना काय आहे? मुख्य साधना जी आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, तत्वमसी, ते तत्व मी आहे. प्रज्ञानंद ब्रह्म म्हणजे जे आहे ते मी ब्रह्म आहे असा दृढ अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मुक्तीनं भजती जन्म, मुक्तीनं तोपर्यंत मुक्ती जी आहे ते होणार नाही असं त्यांनी सांगितलं. सुरमंदिर तर मूल निवास हा, शय्या भूतल मजनम वास, सर्व परिग्रह भोग त्याग हा, कश्यम सुखम न करोती विराग हा. आता या ठिकाणी विचारलंय की भाई कश्यम सुखम न करोती विराग हा, म्हणजे वैराग्याने जे आहे ते कुणाला सुख मिळणार नाही असं म्हटलं, विचारलंय त्याचं. मग वैराग्य कशा प्रकारचं आहे? तर म्हणजे सुरमंदिर तरुण मूल निवासा, म्हणजे एका सुरमंदिर, मंदिरामध्ये जे आहे ते काय, ओरीमध्ये, मंदिराच्या ओरीमध्ये, मंदिराच्या बाजूच्या एरियामध्ये जे आहे ते, किंवा तरुमूल निवासा, तरुमूल म्हणजे वृक्षाच्या मुळाकडे, वृक्षाच्या मुळाशी, वृक्षाखाली, भूमीवर जे आहे ते शय्या भूतल मजनम वास. शय्या कोणती? तर भूतल आहे. तर भूमीवर झोपलेला आहे वृक्षाखाली, अशा प्रकारचं त्याचं वैराग्य आहे, अशा प्रकारची त्याची जीवन पद्धती आहे, अशा प्रकारची त्याची साधना चाललेली आहे. आणि सर्व परिग्रह भोग त्याग, त्यांनी सर्व प्रकारचा संग्रह सोडून दिलेला आहे. हरणी जनावर त्यांनी बसावं आणि सर्व संग्रह सोडून द्यावा आणि सर्व परिग्रह आणि भोग त्याग, विषय भोग त्यांनी जे आहे ते त्याग केलेला आहे. अशा प्रकारची त्याची जर स्थिती असेल तर मग कश्यम सुखम न करोती विराग. मग अशा वैराग्याला, अशा बैरागीला, अशा साधूला कसं सुख मिळणार नाही? तसं आहे की त्यांनी जे पहिलेच सांगितलेलं आहे की आपल्या 16व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जसं आता सांगितलं की त्यांनी की तदपिन मुंचती आशा पाशा, अशा प्रकारचं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. तर त्याची स्थिती आणि ह्याची स्थिती सारखीच आहे, वेगवेगळी नाहीये दोघांची स्थिती. तोही बैरागी आहे आणि हाही बैरागी आहे, पण तो आशेने व्याकुळ आहे आणि हा विवेकयुक्त बैरागी आहे. हा दोन्ही फरक त्यांनी आचार्यांनी ह्या श्लोकांमध्ये दाखवलेला आहे. दोन्ही श्लोक समोर आपल्याला ठेवलेले आहे की पहा, एक जो आहे तो वैरागी कशा प्रकारचा आहे आणि एक वैराग्य आहे ते कशा प्रकारचा आहे. तर विवेकयुक्त वैराग्य हे अपेक्षित आहे. एकामध्ये मनोरथाची रांग चालू आहे आणि दुसऱ्यामध्ये तृप्त आहे, असं जर आहे तर आचार्यांना कशा प्रकारची आवड होती? वैराग्याची खूप आवड होती. वैराग्य मेवा भयम, हे वास्तव जे आहे ते आचार्यांना होतं की वैराग्याची आवड होती, हे या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. म्हणजे मुमुक्षत्व करता आवश्यक जी तयारी आहे वैराग्याची, ती जी आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे. कारण वैराग्य वाचून जे आहे ते विरक्ती वाचून काही ज्ञानाशी जगण्याची नाही, हे ज्ञानदेव महाराजांनी जे लिहिलेलं आहे की विरक्ती वाचून ज्ञान राहणार नाही, टिकणार नाही. हे एक काळ्या पत्रावरची लकीर आहे, हे आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचं. आणि हे अत्यंत आवश्यक आहे की वैराग्य कसं असावं, की विवेकयुक्त वैराग्य असावं. एखादा पक्षी असतो, त्याला दोन पंख असतात तेव्हाच तो उडतो, एक पंख असेल तर उडणार नाही. म्हणून विवेक आणि वैराग्य हे दोन्ही अशा प्रकारचे असले पाहिजे. कशा प्रकारचे? सूर्यमंदिर हे जे 18 श्लोकामध्ये सांगितलेले आहे, या श्लोकामध्ये सांगितलेले आहे त्याप्रमाणे ते असायला हवे. तरच म्हणजे जे आहे ते पुढे तुमची वाटचाल होईल. आणि मग योग रतोवा, भोग रतोवा, संग रतोवा, संगविहीना, म्हणजे कोणी योग साधनेमध्ये रमलेला आहे, योग रतोवा. भोग रतोवा, कोणी भोगात रंगलेला आहे. संग रतोवा, कोणी संघात सापडलेला दिसतो.
वा संगविहीना, कोणी संगरहित असतो. यस्य ब्रह्मणी रमणे चित्तम. पण या सर्वांमध्ये काय आहे की ज्यांनी आपलं यस्य ब्रह्मणी रमते चित्तम, ब्रह्मामध्ये ज्याचं चित्त रमलेलं आहे तोच कसा आहे तो म्हणजे नंदती नंदती नंदती, तोच आनंद रूप आहे. नंदती नंदती नंद्यतेव लिहिलेलं आहे. तर आनंद रूप तोच आहे, सुखरूप तोच आहे, आनंदमय जीवन त्याचंच आहे. कुणाचं आहे? जो ब्रह्मामध्ये रमलेला आहे. यस्य ब्रह्मणी रमते चित्तम. म्हणजे इथे परमार्थ शास्त्राच्या हिशोबाने त्यांनी असं सांगितलेलं या ठिकाणी की अंतस्थानी बहिर्मार्गी लोके विहर राघवा, हा जो वशिष्ठांचा उपदेश होता. किंवा राम म्हणे भोगी त्यागी कर्म लिंपे त्या अंगी. तर हा जो तुकाराम महाराजांची जी युक्ती आहे आणि स्वरूप आहे ते सारखंच आहे. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोरे लावावे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. याचा सर्वांचा अर्थ काय आहे? या सर्वांचा अर्थ हा आहे की म्हणजे आपल्याला जे आहे ते कशा प्रकारे राहायला हवं हे या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे बाह्य रंगामध्ये बोलायला नको, काय बोललास वरलिया रंगा, हे उभय बाजूनी खरे आहे. जो योगसाधनेत रमलेला आहे, चित्तवृत्तीचा निरोध त्याचा झालेला आहे, पण स्वरूपात गेलाय की नाही गेला. स्वरूपात मध्ये जो गेला असेल तर तरच आहे, नाही तर मग जो आहे तो योगही योगही उपयोगी नाहीये. स्वरूपामध्ये रमणं हे अत्यंत हे एक की आहे. त्याच्याशिवाय जे आहे ते कोणत्याही प्रकारचा योग असो किंवा भोग असो, तो जो आहे ते योग्य नाही. आणि ते जर तसं असेल मग तुमचा तो कोणताही योग असो किंवा भोग असो, ते दोन्ही त्या ठिकाणी चालेल. यस्य ब्रह्मणी रमणे चित्तम हे याच्यामध्ये जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे, लक्षात ठेवायचं. आणि पुढे म्हणतात की भगवद्गीता किंचित दरिता, गंगा जल व कणिका पिता, सुकृत पियेन मुरारी समर्चा, क्रियते तस्य यमेन चर्चा. तर भगवद्गीता किंचित दरिता आणि गंगाजल व कणिका पिता, म्हणजे थोडस जरी तुम्ही भगवद्गीतेचं वाचली असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी, थोडासा भगवद्गीतेचा अभ्यास केला किंवा गंगा जललव कणिका पिता किंवा एखादा लहानसा तुषार सेवन केला गंगेचा, सुकृत येणं मुरारी समर्चा, तुम्ही पूजा अर्चावर भाव ठेवून सामान्यप्रमाणे भगवंताची तुम्ही पूजा केली तर क्रियते तस्य यमेन चर्चा. तर म्हणजे यमदेव त्याचं नावही काढणार नाही, मृत्यूनंतर त्याला नेणे तर दूरच राहील. म्हणजे यम त्याच्या पाठीमागे जाणार नाही असं म्हणतात ते. म्हणजे स्वल्प धर्मस्य त्रायते महत् भयात, म्हणजे थोडस जरी तुम्ही अल्प जरी धर्म केला तरी तो जो आहे तुमचं भय जाईल. म्हणजे तुम्हाला जो आहे तो मोक्षाकडे तुमची वाटचाल होईल असं त्यांना म्हणायचं आहे. एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतात त्याला किंवा एव्हलांच ब्रेकडाऊन म्हणतात. त्याच्यामध्ये काय अर्थ त्याचा त्याचा अर्थ हा आहे की सुरुवातीला जे आहे ते असं आपल्याला वाटतं एक इलेक्ट्रॉन त्यामुळे दोन दोन याला जो आहे तो लिबरेट करतो, दोन पार्टिकलला, आणि ते आणखी पुढे जे आहे ते एक दुसऱ्याला लिबरेट करत राहतात. तर ते खूप जास्त नंतर एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते असं त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर हे आपली जी सुरुवातीपासून थोडीशी जी हे आहे, पूजा आहे, भाव आहे त्या ठिकाणी, आणि थोडस वाचन आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, थोडा कर्म आहे, हे जे आहे हे तुम्ही सुरू केलं तर नंतर ते वाढेल असं त्यांना म्हणायचंय त्या ठिकाणी. एक गोष्ट. दुसरा पॉइंट या ठिकाणी असा आहे की भाई जगद ईशदी युक्तमे वनम अष्टमूर्ती भृत देवपूजनम. उपदेश सार मध्ये रमण महर्षींनी असं लिहिलंय की हे जे जगत आहे, हे ईश्वराचं जे जगत आहे हे कसं आहे तर म्हणे तुम्ही याची अष्टमूर्ती समजायला, तुम्ही अष्टमूर्ती भृत देवपूजनम, त्याची तुम्ही पूजा करा. अष्टमूर्ती म्हणजे काय? पंचमहाभूत, सूर्य, चंद्र आणि सर्व प्राणी, अशा प्रकारचा अष्टमूर्तीचा संकल्प त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यांना असं म्हणायचं की तुम्ही त्याची जर पूजा केली, सकृदपी येन मुरारी समर्चा आणि क्रियते तशी अमेन चर्चा, जर तशी पूजा केली तर तुम्हाला जे आहे ते यमापासून तुम्ही दूर जाल, असा या श्लोकाचा अर्थ लावलेला आहे. पण डॉक्टर काकांनी या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की सततम कीर्तयंतो माम, असं जर भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे की माझं तुम्ही सतत जर भजन केलं, कीर्तन केलं, माझं नाव लक्षात ठेवलं, म्हणजे मला माझं नामस्मरण जर करत राहिला तर जे आहे ते मग आपल्याला जे आहे ते भगवंताची प्राप्ती होईल. असं जर असेल तर ह्या श्लोकाचं मग संगत कशी लावायची? त्या श्लोकाने त्यांनी म्हटलं भगवद्गीता किंचित दलिता,
आणि गंगाजल लवकणिका पिता, एक एक कण जे आहे ते एक लहानसा तुषार आहे. आणि भगवतीचा थोडा अभ्यास म्हटलं या ठिकाणी, त्याची संगत लावण्याकरता त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की त्याची सामान्यांची प्रवृत्ती व्हावी एवढ्याच त्याचा उद्देश आहे या श्लोकाचा, असं त्यांना म्हणायचं. म्हणजे जे अगदी नास्तिक आहे, जे पूजा करतच नाही, जे भगवंताला लक्षच ठेवत नाही, जे त्याची आठवणच करत नाही, अशा प्रकारचे जे लोक आहे, ज्यांना कल्चरच नाही त्यांचं भगवंताकडे किंवा भगवत पूजेचं वगैरे, त्यांच्याकरता हे त्यांनी उपदेश केलेला आहे की अशा प्रकारचा जो आहे तो हे करावं. म्हणजे अर्थवाद थोडासा अशा प्रकारचा आहे हे त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. कारण की ह्या श्लोकामध्ये जे आहे ते असं जर आपण म्हटलं की बा थोडस जर आम्ही करू आणि थोडंसं यांनी जे आहे ते आमचं होईल, तर तसं नाहीये. आपल्यासारख्या साधकांना जे आहे ते काय करायचंय, भद्रम करणे विष्णुयाम देवा, भद्रम करणे पश्चिमाक्ष भिरी जत्रा. म्हणजे जे काही तुम्ही ऐकता आहात ते काय ऐकता आहात, तर म्हणजे ते भगवंताचंच नाव ऐकावं. जे काही तुम्ही पाहता आहात ते भगवंताकरताच पाहायला हवं. असं या ठिकाणी जे आहे ते आपली साधना हवी. तर ही साधना तशा प्रकारची असेल तर मग तुम्हाला जे आहे सततम कीर्ती यंतो मापर्यंत तुम्ही पोहोचाल. आणि मग तुम्हाला काय वाईट म्हणजे आपल्याला जे मिळेल त्याच्यामधनं त्याचा अनुभव येईल. दुसरा आणखीन या ठिकाणी विचार हा आहे की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगी, असं समर्थांनी सांगितलंय की सगुणाची तुम्ही पूजा करा, पूजा अर्चा करा, त्या ठिकाणी भाव ठेवा. भगवद्गीतेवर तुम्ही पूजा अर्चा करा किंवा तुम्ही गंगेला जे आहे ते पवित्र समजून त्याची पूजा करा. आणि त्याच्यामुळे काय करा, तर म्हणजे तुम्ही निर्गुणापर्यंत पोहोचा, तिथपर्यंत राहू नका. म्हणजे तुलसीदासांनी गंगेला आपली आई मानलेलं आहे. आणि हे चिन्मय मिशनचे जे मुख्य होते त्यांनी सुद्धा जे आहे गंगेला त्यांनी असं म्हटलं होतं की गंगा म्हणजे जणू काही ब्रह्म आहे. तर अशा प्रकारचा जो भाव त्या ठिकाणी जे आहे तो भाव उत्तम ठेवावा, पवित्र ठेवावा आणि त्या भावाने आम्ही पुढे जावं. परंतु आवश्यक काय आहे, तर म्हणजे आवश्यक हे आहे की तिथपर्यंत आम्हाला पोचायला पाहिजे, निर्गुणापर्यंत आम्हाला पोचणं अत्यंत आवश्यक आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ह्य संसारे बहुदस्तारे कृपया पारे पायी मुरारे. आता हा पुन्हा पुन्हा जन्माला येऊन पुन्हा पुन्हा मरणारा, पुन्हा पुन्हा मातेच्या गर्भाशयात यावं, संसार समुद्र न संपणारा, तरुण जाण्यास फारच कठीण, या संसारे बहुदस्तारे. आणि असं जर असेल तर मग काय, कृपया पारे पायी मुरारे, तर म्हणे तू माझ्यावर कृपा कर आणि मला तू याच्यातनं पार कर. अशा प्रकारचा जो आहे तो अर्थ त्या श्लोकाचा होतो. आणि सर्वसामान्य अर्थ जो आहे तो अशाच प्रकारचा होतो की पुनरपि जननम पुनरपि मरणम. मी परत जे आहे ते आता यावेळेस तर मी आहे, परत मी जे आहे ते जन्माला येईन, आता मरेन, परत मरेन, त्याच्यानंतर परत जन्म होईल माझा, अशा प्रकारे. तर हा संसार जो आहे म्हणजे दस्तारे दुस्तारे संसारे, हा भयंकर संसार आहे. आणि हा भयंकर संसार जो आहे तो आम्ही कसा पार करायचा, हा प्रश्न या ठिकाणी. आता इतके वर्षापासून आम्ही साधना करतो आहोत, आमचा अनुभव काय या ठिकाणी साधना करण्याकरता. आमचा अनुभव साधना करता करता अशा आपल्याला ऐकायला मिळतं की अरे बाबा खूप वर्ष झाले हो येतोय, पण आम्हाला काही त्याच्यामध्ये अशी सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा तृप्ती म्हणा किंवा असं वाटत नाही की बा आम्हाला त्याच्यातनं जे आहे ते फायदा सर्वांनाच झाला. असं कोणी म्हणत नाही की फायदा नाही झाला म्हणून. पण ज्याला आपण डेस्टिनेशन म्हणतो, त्या डेस्टिनेशन पासून आम्ही किती दूर आहोत किंवा त्याच्या किती जवळ आहोत, असा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते एकदम असं उत्तर हो मध्ये येत नाही. त्या ठिकाणी आपण जे आहे ते थोडस गप्पच राहतो असंही म्हणायला हरकत नाही. तर त्याचं कारण काय, त्याचं कारण जे आहे याचा अर्थ हा होतो की म्हणजे आम्हाला तेवढी तळमळ नाहीये का, हा एक प्रश्न आहे. जसं डॉक्टर काका सांगायचे की एक खूप धिप्पाड मनुष्य होता आणि एक खूप कमजोर मनुष्य होता. तर जो धिप्पाड कमजोर मनुष्याला समुद्रात घेऊन गेला, समुद्राच्या किनाऱ्यावर होते ते, आणि त्याला त्यांनी पाण्यात बुडवलं आणि अशी स्थिती आणली की अगदी म्हणजे त्याला अगदी आता मरतो की काय असं झालं, तेव्हा त्याला सोडलं. तर त्या ठिकाणी त्यांना सांगायचं हे होतं की भाई जी परिस्थिती त्या ठिकाणी त्याची झाली की बा मला आता राहवतच नाही, माझा जीव घाबरतोय, मला आणखीन काही सुचत नाही, मला आत्मज्ञान हे हवंच, असं जर अशी परिस्थिती आमची आहे का, हा एक त्या ठिकाणी जो आहे तो मुद्दा आहे.
तशी जर परिस्थिती आमची नसेल, आम्ही असं जर म्हणत राहू की बुवा नाही आणखी साधना कशी करायची, काय करायचं सांगा, किंवा आणखी आता पुढे काय करायचं, तर मग पहिले तर हे आहे की तशा प्रकारची तळमळ त्या ठिकाणी निर्माण असायला हवी, तशा प्रकारचा निश्चय त्या ठिकाणी निर्माण असायला हवा. या ठिकाणी टिटवीचं उदाहरण सुद्धा भाष्यकारांनी दिलेलं आहे की टिटवीचं जेव्हा समुद्र अंडे घेऊन गेला आतमध्ये आणि टिटवीने पाहिलं की आम्हाला समुद्र अंडे घेऊन गेला, वापस मला देत नाही, तर तिने काय केलं, तर म्हणजे समुद्राला जे आहे ते समुद्रात एक एक थेंब पाणी घेऊन ती बाहेर टाकू लागली, का की समुद्राला राग येऊन की समुद्र तुला आता मी खाली करते, आणि त्याच्यावर आणखीन पक्ष्यांनी येऊन तिला मदत करू लागले. आणि जेव्हा नारदांनी हे पाहिलं की हे काय चाललंय, तर विचारपूस केली, तर म्हणे हे असं असं आहे. तर मग नारदांना दया आली, त्यांनी विष्णूला जाऊन प्रार्थना केली की बाबा जे आहे हिला आता काहीतरी तुम्ही, तुमच्याशिवाय तर काही होणार नाही, कारण ही समुद्र कुठून खाली करेल, समुद्र एवढा मोठा, टिटवीचं एक थेंब किती होणार. मग शेवटी जे आहे ते विष्णूनी जे आहे ते समज दिली वरुणाला, त्या समुद्राला जे काही आहे, आणि त्याला सांगितलं बा तू आपले अंडे याचे परत कर म्हणून. तर कृपया पारे पाही मुरारे, ह्या श्लोकामध्ये जो शेवटचं चरण आहे की जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत जे आहे ते काय, की तोपर्यंत आमचं काम होणार नाही, असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे त्यांना. त्यांची हीच ग्रेस, त्याची त्याची कृपा जी आहे ही अत्यंत आवश्यक आहे. किंवा जसं आपण म्हटलो की जे आहे ते आम्ही कुंतीचं उदाहरण सुद्धा आमच्या समोर आहे की कुंतीला सुद्धा जे आहे ते भगवंताला ते कुंतीने म्हटलं की बाबा मला तू नेहमी दुःखच दे, तर मग भगवंत म्हणाले असं का म्हणते, पण यासाठी म्हणते की मला तुझी नेहमी आठवण राहील. मग आम्हाला असं भगवंत हवा का, की आम्हाला भगवंत हवा आमचं दुःख दूर करण्याकरता. म्हणजे अगदीच उलट झालं या ठिकाणी, की भगवंताची आम्हाला आठवण केव्हा येते, तर म्हणजे काहीतरी अडचण आली की भगवंताची तीव्र आठवण येते, आणि जेव्हा खाऊन पिऊन पोट भरलेलं असतं त्यावेळेस म्हणे त्यावेळेस झोप येते, भगवंताची आठवण येत नाही त्यावेळेस. तर सांगायचं तात्पर्य असं या ठिकाणी की संसार समुद्र मी तरुण जाईन असा अहंकार मुमुक्षुला होऊ नये. आपला अनुभव अशाच प्रकारचा आहे की आम्हाला म्हणजे आम्ही खूप प्रयत्न केला, आमचं जर काम होत नाही, तर हा जो अहंकार आहे की मी आपलं खूप अभ्यास करेन, खूप साधना करेन, खूप योग करेन, खूप जे आहे ते भक्ती करेन भगवंताची, गुरुची, आणि जे आहे ते मी होऊन जाईल, तर अशा आमच्या भरोश्यावर ते काम होणार नाही. करणारा जो आहे तो तोच आहे. कृपा कोणाची हवी तर म्हणजे ईश्वराची कृपा हवी, कृपा कोणाची हवी तर म्हणजे शास्त्राची कृपा हवी, कृपा कोणाची हवी म्हणजे गुरुची कृपा हवी, आणि त्याच्यानंतर आत्मकृपा हवी. अशा प्रकारची कृपा जी आहे ते लाईनी लागलेल्या आहेत. तर म्हणून मग काय करायचं, तर म्हणजे तुम्ही ते नेहमी शरणागतीमध्ये राहा. म्हणजे मी करणारा नाहीच, म्हणजे मी करता म्हणशी तर दुखी होशी, आणि राम करता म्हणशी तर पावशी, अशी कीर्ती प्रताप हो. मग याचा अर्थ हा झाला तर आमच्या हातामध्ये नाहीये, तर मग आता ज्याच्या हातामध्ये त्याला आम्ही परत प्रार्थना करावी, कृपया पारे पाही मुरारे, की तू माझ्यावर कृपा करून मला त्यातून सोडव. अशा प्रकारची त्या ठिकाणी आम्हाला जे आहे त्याला परत परत प्रार्थना करायला हवी, तेव्हाच जाऊन जे आहे ते काम चालेल, नाही जे आहे ते काम चालणार. तथ्या कर्पट विरचित कंथा, पुण्या पुण्य विवर्जित पंथा, योगी योग नियोजित चित्त, रमते बालोन्मत वदेव. रथ्या चरपट, रथ्या म्हणजे रोड साईड, रथ रस्त्यावरून चालतात, मग त्या रोड साईडला. चरपट, चरपट म्हणजे जे आहे ते पीसेस ऑफ दी क्लॉथ, काही समजा पडलेले आहे कापडाचे तुकडे. कर्पट विरचित कंथा, मग त्याचं काय करायचं की ते कपडे रस्त्याच्या बाजूला जे पीसेस पडलेले आहे क्लॉथचे, म्हणजे जे आहे ते पडलेले जे कापड पडलेले आहे त्या कापडाला गोळा करायचं, आणि त्या कापडाला शिवून काय करायचं तर म्हणजे शाल बनवायची. रथ्या कर्पट विरचित कंथ म्हणजे शाल. तर पीसेस ऑफ क्लॉथने काय केलं तर म्हणजे आहे ती शाल बनवली. रथ्या कर्पट विरचित कंथा, पुण्या पुण्य विवर्जित पंथा, आणि जे आहे ते पुण्य आणि पाप ह्याच्या वरती ते आहे. मग असं कशाला करायचं, म्हणजे जे आहे ते हे उचलायचं, म्हणजे आपले पीसेस ऑफ क्लॉथ उचलायचे आणि त्याची शाल बनवायची आणि ती शाल पांघरायची. त्यामुळे याचा अर्थ एवढाच आहे की आम्ही सोसायटीकडनं काही घेऊ नये, समाजाकडनं आम्हाला नको, अशा प्रकारचं त्या महात्म्याची मनस्थिती, की सोसायटीकडनं मला काही नको, म्हणून रथ्या कर्पट विरचित कंथा. आणि पुण्या पुण्य विवर्जित म्हणजे काय, की म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते पुण्य आणि पाप
पुण्य आणि पाप केव्हा असतं? जेव्हा अहंकार असेल तेव्हा पुण्य आणि पाप असतं. अहंकार नसेल तर मग पुण्यही नाही पापही नाही. मग ह्यांना अहंकार आहे का? मग अशा महात्म्यांना ज्यांना अहंकार नाही, मग अहंकार कुठे असतो? तर मन बुद्धी असेल त्या ठिकाणी अहंकारच्या बरोबर. पण ह्यांचं कसं आहे, मनोनाश झालेला आहे. यांचा जो आहे तो या ठिकाणी डॉक्टर काकांनी लिहिलं आहे की म्हणजे अशा प्रकारचं जे आहे त्यांनी शब्द जो प्रयोग केला आहे तो या ठिकाणी नष्टमानस असा एक दत्त भार्गव संवादामध्ये जो आहे तो नष्टमानस शब्द आहे. म्हणजे त्यांचं मन त्या ठिकाणी मरून गेलेलं आहे, नाश झालेला आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जर आहे तर मग तो इगो त्या ठिकाणी असेल का? तर मग जर इगो त्या ठिकाणी नाहीये, मग इगो नसताना जे आहे ते मग काय होईल? त्यामुळे मग पुण्यही नाही आणि पापही नाही. म्हणजे ट्रेडिंग द पाथ बियॉन्ड पुण्य आणि पाप असं म्हणूया आपण त्याला. बिकॉज देर इज नो मोर इगो देअर. योगी योग नियोजित चित्तो रमते बालोन्मत वदेवा. म्हणजे तो हा जो योगी आहे, जो पाप पुण्याची फिकर करत नाही आणि रस्त्यावर पडलेल्या कापड्याचं चिंध्यांचे शिवलेले वस्त्र घेऊन फिरतो, तर तो जीवन कसं जगतो? तर म्हणे तो जीवन जो आहे तो एखाद्या आलंबनावर आपल्या चित्ताची योजना करतात आणि बालोन्मत पिशाचवत वागतात. म्हणजे एखाद्या आलंबनावर आपल्या चित्ताची योजना करतात, म्हणजे जे आहे ते काहीतरी त्यांना एक सपोर्ट घेतात. आपण ज्याला बालोन्मत पिशाच म्हणतो की तो लहान मुलांसारखा असतो. लहान मुलांसारखं कसं असतो? लहान मुलं कशी असतात? लहान मुलं जे आहे ते बोलताना जे आहे त्यांना असं काही नसतं की पाप आहे की पुण्य आहे, खरं आहे की खोटं आहे. काय असेल ते जे आपल्या समोर ते मांडतात आणि त्यांचं मन जे आहे शुद्ध असतं, निर्मळ असतं, पवित्र असतं. त्याचप्रमाणे बालोन्मत तो महात्मा कसा असतो? तर म्हणजे तसंही जे आहे ते अशाच प्रकारचं असतं मन, की तो जे म्हणेल असंही असतं की तो जे म्हणेल ते होईल. किंवा तो जो आहे तो लहान मुलासारखं त्याचं मन असतं. आणि पिशाचवत जे आहे ते म्हणजे असं की विलक्षण जे काहीतरी असेल त्या ठिकाणी. जेव्हा काहीतरी विलक्षण होतं तेव्हाच आपल्याला पिशाची जी आहे ती आठवण येते त्या ठिकाणी. तर आता हा जो प्रकार आहे, डॉक्टर काकांनी या ठिकाणी लिहिलंय की असा प्रकार संतांना मान्य नसला तरी लोकांना भावणारा आहे. साधारण लोक त्याच्या पाठीमागे असतात की याला जे आहे ते जावं, काहीतरी करावं, पूजा करावी, अर्चा करावी, भक्ती करावी त्याची, आणि त्यांनी मला काहीतरी द्यावं. त्यांनी जर म्हटलं तर होऊन जायचं आपल्याकडे. मी पाहिलेलं एकाला ते होते दादाजी महाराज खांडव्याचे, ते दंड मारायचे आणि ज्याला दंडा लागेल डोक्यावर तो म्हणायचा की मला कृपा मिळाली, कृपा झाली, त्याचं काम व्हायचं. तर अशा प्रकारचे पुष्कळशे हे आहे. म्हणजे इन्सिडेन्सेस म्हणा किंवा किस्से म्हणा, आपल्या सर्वांना माहिती आहे त्याबद्दल. पण मला असं म्हणायचं या ठिकाणी की असे योगी कदाचित मुक्त असले तरी साधकासाठी ते आदर्श नाहीत, असं डॉक्टरांनी लिहिलं आहे. आचार्य जे आहे यांच्याकडे आदर्श म्हणून मुळीच पाहत नाही. आणि दत्तभार्गव संवादामध्ये नष्टमानस या सत्रात यांची गणना केलेली आहे. म्हणजे मनोनाश त्या ठिकाणी झालेला आहे आणि साधनेने त्यांचे मन जणू मरून गेलेले आहे. साधना करून काय झालं? त्यामुळे मन जे आहे ते उन्मन झालं त्या ठिकाणी आणि ते मन व्यवहारक्षम नसतं. आता आपण पाहिले अवलिया लोकांना, अवलिया लोकांशी तुम्ही व्यवहार कसा कराल? अवलिया लोक आपल्याशी व्यवहार कसा करतात? कारण ते व्यवहारक्षम नसतात. ज्या मनाला काहीतरी मी करावं मग मला मिळावं अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन असतात, ते मन तिथं नाहीच आहे. मग ते जर मन तिथं नाहीये तर मग जे आहे ते व्यवहारक्षम ते कसं होईल? ते व्यवहारक्षम होणार नाही. तर याला ज्याला भवसागर तरुण जायचं आहे त्यांनी काय करायचं? मग त्यांनी नुसतं त्यांना धरून नमस्कार करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि क्षोत्रिय दयाळू श्री गुरुचे शिष्यत्व पत्करून आपलं कल्याण करून घ्यावं, असं डॉक्टरांनी त्याचा उपोद्घात केलेला आहे या श्लोकाचा. की शेवटी जे आहे ते आम्ही काय करावं की आमचा जो मुख्य हे आहे मुख्य उद्देश आमचा काय आहे की आम्हाला जे आहे ते मी कोण हे आम्हाला जे आहे त्या ठिकाणी माहिती करायचं. तर असं जर हे आहे म्हणजे उद्देश आमचा, तर त्या उद्देशाच्या आम्ही इकडे तिकडे जाऊ नये असं त्या ठिकाणी म्हणायचं. कस्तुम कोहम कुत आयात कामे जननी कोमे तात इति परिभावय सर्वम सारम विश्वम तक्ता स्वप्न विचार. मी कोण
आणि मी कुठून आलो. कस्त्वम, तू कोण आहे. कोहम, मी कोण. कुत आयात, कुठून आलेलो आहे. अशा प्रकारचं जे आहे ते चिंतन या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. आणि कामे जननी कोमे तात असंही म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. कामे जननी कोमे तात, माझी आई कोण आणि माझे वडील कोण. तर इतिपरी भाव आहे सर्वमसार, म्हणजे सर्वम असारम. हे सर्व कसं आहे तर म्हणे हे सर्व सर्वम असारम आहे. हे सर्व काही असार आहे. आणि विश्वम तक्ता स्वप्न विचारम, म्हणजे विश्वाचं स्वप्न आहे. आता आमचं स्वप्न आम्हाला माहिती, रोज रात्री आम्हाला होतं स्वप्न, आम्हाला येतो. स्वप्नात उठून आल्यावर मी काय म्हणतो, म्हणजे स्वप्नात उठून झाल्यावर आम्ही म्हणतो की बाबा स्वप्न होतं, फोटो होतं, त्याच्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही म्हणून. एखाद वेळेस आश्चर्य करतो, एखाद वेळेस दुःख असतं आणि नंतर सोडून देतो की बाबा त्याचा काही मतलब तर नाहीच आहे. तर म्हणजे जे आहे ते काय करायचं त्याच्याकरता. अशा प्रकारचं जे आहे ते आम्ही विचार करतो त्याचा. तर हे कसं आहे जग, तर म्हणजे जग जे आहे ते विश्वाचं स्वप्न आहे. आता आपल्याला काय होतं की कस्तम कोहम कुता आयात, म्हणजे तू कोण मी कोण. याच्यामध्ये डॉक्टर काकांनी हे म्हटलंय की मी कोण म्हणताना मला असं नेहमी वाटतं की मी कोणीतरी विशेष आहे. आणि म्हणून मी कोण आहे असं जर विशेष मला वाटू लागलं की मी कोणीतरी वेगळाच आहे, मला मी एक हे आहे, स्पेशल आहे, डॉक्टर म्हणूनही स्पेशल आहे, काही म्हणा तुम्ही, समाजामध्ये माझी पद आहे किंवा माझ्याकडे खूप पैसा आहे तर मग त्याच्यामुळे मी वेगळा आहे. असे बरेचसे कारण असतात की मी कोणीतरी विशेष आहे असं मी समजायचं. आणि जो असं समजतो की मी कोणीतरी विशेष आहे त्याला जे आहे ते काय तर म्हणे मी कोणचं खरं उत्तर त्याला माहीत नसतो, असं त्यांनी म्हटलंय या ठिकाणी. मी देह, सुरुवात इथूनच आहे. कोणी असं म्हणतं का मी देह नाही म्हणून. त्यांनी सर्वांनाच असं वाटतं की मी देह आहे म्हणून. सुरुवातच त्यांनी इथून केलेली आहे की मी देह आम्हाला वाटणं हे काय आहे तर म्हणजे खरे उत्तर आम्हाला माहित नाही, हा हे त्याचा अर्थ आहे. मी श्रीमंत, असारे, अशाश्वत आहे ते. आज आहे श्रीमंती, उद्या जाईल. मी सत्ताधीश, सत्ताबद्दल माहितीच आहे राजकारणामध्ये. मी दरिद्री, पैसा नाही माझ्याकडे. ते सुद्धा म्हणजे तुम्ही श्रीमंत असाल दरिद्री असाल ते कसं आहे तर म्हणजे मीला जाणणारा जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो भ्रमामध्ये आहे, हा त्याचा अर्थ झाला. अजाणतेपणाच त्या ठिकाणी आहे. तो अजाणतेपणामध्ये जे आहे, अजाणतेपणामुळेच जे आहे ते असं सर्व म्हणू शकतो की मी अमका आहे. आणि दुसरं असं की जेव्हा तुम्ही विचाराल की मी तू कोण, तर सर्व उत्तर काही येतील की मी म्युझिशियन, मी डॉक्टर, मी आर्टिस्ट, मी ऑफिसर, मी कलेक्टर, कमिशनर. सर्व प्रकारची उत्तरं त्या ठिकाणी येतील. पण मी ब्रह्म आहे, मी आद्य आहे, मी अनादी आहे, मी नित्य आहे, मी सत्य आहे, अशा प्रकारच्या जवळ कोणी येत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या उत्तराजवळ कोणी येत नाही. आणि असा प्रश्नच येत नाही, याच्याबद्दल विचारच नाहीये. म्हणजे कस्तम कोहम कुत आयात, कामे जननी कोमेत आता, हा विचारच त्या ठिकाणी जो आहे तो आम्हाला शिवतच नाही साधारण मनुष्याला. साधकाचं तर चिंतन चाललेलं आहे याच्याबद्दल. साधकाच्या ह्यानी म्हणजे कॅपॅसिटीमध्ये वी आर डुईंग दॅट. पण अदरवाईज त्यांचं असं म्हणणं आहे की हा हा प्रश्न त्या ठिकाणी येत नाही. आणि आपण कुठून आलो या प्रश्नाचं हे जे उत्तर आहे ते कसं उत्तर आहे की मी ब्रह्म आहे, मी आद्य आहे, मी अनादी आहे, मी नित्य आहे, मी सत्य आहे. तर त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी की आभासिक जगाचा ईश्वर हा पिता असून प्रकृती ही माता आहे. म्हणजे जग कसं आहे, आभासिक म्हणजे स्वप्नासारखं आहे. पिता कोण म्हणे ईश्वर, माता कोण तर म्हणे प्रकृती. मग तत्वदृष्ट्या मी कोण आहे तर म्हणे मी अजय आहे. अजय आहे म्हणजे मला मला जन्म झालेला नाही. सच्चित आनंद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जे आहे अजय म्हणजे ज्याचा जन्म झालेला नाही. मग आता जन्म जर झालेला नाही, आपण म्हणतो त्या ठिकाणी निर्वाण षटकामध्ये आत्मषटकामध्ये आपण म्हणतो नमे मृत्यू शंका नमे जाती भेदा पिता नाही व मे नाही व माता न जन्मा, की मी अज असल्याने मला माता पिता असणे शक्य नाही. पिता नाही व मे नाही व माता न जन्मा, असा शास्त्रीय विचार लक्षात घेऊन आभासिक जगत हे स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहे.
याचं चिंतन करायचं, असा हा श्लोक आम्हाला सांगतो या ठिकाणी. स्वप्नामध्ये जसं काही सारच आपल्याला असं असतं, स्वप्न पाहिल्यानंतर आपण काय करतो, आपण त्याला असार म्हणून सोडून देतो. स्वप्नामध्ये स्वीकारण्यासारखं काहीच नसतं त्या ठिकाणी. काही असतं का स्वप्नामध्ये स्वीकारण्यासारखं? म्हणून स्वप्नामध्ये कोणी कोणाला पैसे दिले तर तो जाईल का, तो सांग विचारायला की तुला काल मी स्वप्नामध्ये पैसे दिले होते, आता झाले वर्षभर, तू मला दे वापस म्हणून. स्वप्नामध्ये म्हटलं होतं की वर्षभराने देशील, तर असं कोणी करेल का? म्हणून स्वीकारण्यासारखं स्वप्नामध्ये काहीही सार नसतो. तसंच या जगाचं सुद्धा काहीही सार नाही, ते असार आहे. अशा प्रकारचा अर्थ, अशा प्रकारचा बोध, अशा प्रकारची शिकवण, अशा प्रकारचे आम्हाला जे आहे ते जाणीव या ठिकाणी दिलेली आहे. आणि हनुमानंदांचं मी हे पाहत होतो, त्यांचं ते काय म्हणतात त्याच्याबद्दल. त्यांनी असं दिलेलं आहे की एखादा मनुष्य आहे, आता तो मुलगा आहे, आणि मुलगा नंतर त्याचं लग्न झालं, तर तो काय झाला, तर म्हणे तो पती झाला. पती झाल्यानंतर काय झालं, तर म्हणे नंतर त्याचं समजा लग्न तुटलं, वेगळे झाले ते लोक, तर तो डायव्हर्सी झाला. आता डायव्हर्सी बाई पण डायव्हर्सी झाली, मग ती विधवा झाली का, हा एक प्रश्न त्या ठिकाणी आला. त्याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की तो मुळात काय होता. मुळामध्ये मुलगा होता, मुळामध्ये पती होता, मुळामध्ये डायव्हर्सी आहे, तो काय आहे मुळामध्ये, हा विचार त्या ठिकाणी करायचा. म्हणजे काय होतं की आम्ही जर विचार केला नाही, त्यांनी एक उत्तम कोटेशन या ठिकाणी दिलेलं आहे हनुमानंदांजींनी. त्यांनी असं दिलेलं आहे कोटेशन की यदि आम्ही स्वतः जर बदलू चाहत नाही, तर परमेश्वर सुद्धा सुद्धा आम्हाला बदलू शकणार नाही. अत्यंत आवश्यक आहे की सुरुवात आमच्यापासून झाली पाहिजे, की आम्ही विचार केला पाहिजे किंवा हा अशा प्रकारे मला विचार करायचा आहे. तर हा जर विचार केला, तर असं जर आम्ही चिंतन केलं, तर मग जे आहे ते काय होईल, तर म्हणे मग जे आहे ते आम्ही ह्या श्लोकाच्या जे त्यांनी जे विचार या ठिकाणी मांडलेले आहे, ज्या लेवलचं त्यांनी हे केलेलं आहे, त्या लेवलला आम्ही या ठिकाणी येऊ. त्वयि चान्य त्रेको विष्णू व्यर्थ पिपस्सी मयी सहिष्णू मय सहिष्णू सर्वस्मिन्नपि पश्चात्मानं सर्वत्रोसृज भेदाज्ञान. तिसऱ्या चरणामध्ये थोडासा पाठभेद पण आहे की भवसमचिंत सर्वत्रोत्व, असंही एक पाठभेद काही ठिकाणी आहे. आणि त्याचा जो त्वयिमयी चान्य त्रेको विष्णू, हे जे या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ जो आहे तो सुरुवात की त्वयिमयी म्हणजे जे आहे ते तू किंवा मी किंवा अन्यत्रेको किंवा इतर ठिकाणी, म्हणजे एक विष्णूच तुझा माझा आहे, आणखीन दुसरा कोणी नाही, असं त्यांनी म्हटलं या ठिकाणी. म्हणजे त्वयिमयी चान्य त्रेको विष्णू ही सूक्ष्म साधनेची सुरुवात आहे. सूक्ष्म साधनेची सुरुवात का म्हटलंय की सर्वदूर परमेश्वर वासुदेव सर्वमिती, अशा प्रकारचं वर्णन या श्लोकामध्ये आहे की सर्वदूरच काय आहे, म्हणजे वासुदेव सर्वदूर आहे, हे त्यांना सांगायचं या ठिकाणी. म्हणजे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे जे तुकाराम महाराजांचं वचन आहे, ते विष्णुमय जगत, अशा प्रकारचा भाव या श्लोकामधनं आपल्याला येतो. म्हणून ती साधना जी आहे ती सूक्ष्म साधना म्हणून त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकच विष्णू जो आहे तो तुझा आहे, एकच विष्णू माझा आहे, एकच विष्णू जो आहे तो दुसरा कोणी नाही. तू व्यर्थ कृपस्त्री मय सहिष्णू, तू असहिष्णू होऊ नको, आणि तू माझ्यावर उभीच असं मला वेगळा समजू नको. हा विष्णुरूप आत्माच आहे जो सर्वत्र व्यापून आहे. सर्वच निम्मपी पश्चात्मान, म्हणजे सर्वदूर विष्णुरूप आत्माच व्यापून आहे, पण सर्वत्र सृज भेद ज्ञानम. भेद ज्ञान म्हणजे अज्ञान. मग अज्ञानामुळे काय होते, सर्वत्र भेदाचा अनुभव येतो अज्ञानामुळे. तर तो तू समजून घे, उमजून घे, आणि त्याप्रमाणे जे आहे त्या भेदाच्या ज्ञानाला तू सोड, आणि सर्व स्मिन्नपी पश्चात्मानम, म्हणजे सर्वत्र भगवानच व्यापून आहे, आत्माच व्यापून आहे, ह्याला तू यू टेक ए नोट ऑफ इट, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. की युष्मत अस्मत असं ब्रह्मसूत्रामध्ये आहे, ते म्हणतात की तू व मी या भाषेतच एक संघर्ष आहे.
त्यातूनच असहिष्णुता निर्माण होते. तू मी म्हटलं म्हणजे मग तिथे भेद आला तर असहिष्णुता झाली असं तुम्ही म्हणतात या ठिकाणी. तू म्हणजे कसा आहे, मी कसा आहे, तर देहसापेक्षच असला पाहिजे, नाही तर मग कसं होईल तू मी वेगवेगळं. मग देहसापेक्ष अध्यस्त असून विष्णू हेच दोघांचं समान अधिष्ठान आहे. हे समजून घ्यायला पाहिजे या ठिकाणी की जीवाला म्हणजे जीवाला अधिष्ठानावर अध्यस्थाचा अध्यास होतो, परंतु या जीवातच आत्मा अधिष्ठान असून बुद्धी अध्यस्त आहे. तर हा जो आम्ही एकदा हे समजून घेतलं, समाधीमध्ये ते मोडलं जातं. ते म्हणतात ध्यानामध्ये जे आहे जेव्हा समाधी होते तेव्हा ते मोडलं जातं, आणि जागृतीत जर तुम्ही हा केलं की बा हा अध्यासच आहे आणि मग तत्व ते तू मी एकच आहे, अशा प्रकारचं चेतन जर जीवाबरोबर अचेतन जगताचाही समावेश जर केला तर मग अष्टधा प्रकृतीचा जीव व पंचधा प्रकृतीचे जगत दोन्ही तू असल्याने अध्यस्त आहे असं त्या ठिकाणी अर्थ होतो. आता त्यांचं सांगा आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा आपण जेव्हा म्हणतो की अनात्मतत्व आणि आत्मतत्व, मी आत्मतत्व आहे आणि बाकी सर्व अनात्मतत्व आहे, आणि म्हणतात सर्वम कळून ब्रह्मास्मी. मग एकदा असं झालं की मग आता अनात्मतत्व पुढं न आलं, मग दोनच गोष्टी त्याला, की आता ते खोटं आहे किंवा ते झालंच नाही, किंवा झालं जर आहे तर ते आत्मतत्वच आहे, सर्वम कळून ब्रह्मास्मी. तर सांगत असं या ठिकाणी की ते अध्यस्त आहे असं आपल्याला उपनिषद सांगतो. तत्र को भेद को शोक हा एकत्व म्हणून पश्यता असं ते ईशावासी उपनिषद आपल्याला सांगतं या ठिकाणी. हे सर्व का म्हटलं या ठिकाणी की म्हणजे आपल्याला विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म जे आहे ते आपल्याला पाहायचंय की भाई अनेकता में एकता कशा प्रकारची आहे या ठिकाणी. म्हणजे समजा आता आम्ही जर असं म्हटलं की बा तुम्हाला इथे तुमच्या खोलीमध्ये तुम्हाला काय दिसतंय, मग तुम्ही काय उत्तर द्या? डोळ्याने जो आहे तो काय दिसतं आपल्याला, तर तुम्ही म्हणाल की भाई काय रूम मध्ये, तुमच्या रूम मध्ये जे काही आहे तर माझ्या रूम मध्ये इथे सर्व आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, वस्तू आहे, अमकं आहे तमकं आहे, बसलेलं आहे कोणी, जे काही आहे ते आम्ही असं सांगू की ह्या सर्व वस्तू मला दिसतात या ठिकाणी. पुढे काय आणखीन काय दिसतंय? मग आणखीन काही नाही दिसत, एवढंच दिसतंय, ज्या वस्तू आहेत त्या दिसतात तुम्हाला. मग संत काय म्हणतात तिथे? संत म्हणतात की आम्हाला आणखीन काहीतरी दिसतंय. म्हणजे काय दिसतं? संतांना विचारलं तर ते म्हणतात प्रकाश दिसतोय. आता म्हणजे प्रकाशाशिवाय आणखीन काही दिसूच शकत नाही. प्रकाश नसेल तर तुम्हाला दिसेल कसं? याचा अर्थ हा झाला की हो वस्तू पण आहे प्रकाश पण आहे. मग आता वस्तू पण आहे आणि प्रकाश पण आहे जर आपल्याला पटलं, मग ते विचारतात की आणखीन काही आहे का तिथे? म्हणजे आणखीन काही नाहीये, फक्त वस्तू आहे या दिसतात आहे, प्रकाशामध्ये दिसतात आहे, म्हणून हे प्रकाश आहे. तर मग त्यांना असं म्हणायचं आहे की हा प्रकाश कुठून आलेला आहे. जसं उदाहरण, रात्रीची जर वेळ आहे आणि उजेड जर आहे म्हणजे प्रकाश जर आहे तर तो इलेक्ट्रिसिटी मधनं आलेला आहे रात्रीच्या वेळी किंवा दिवसा सुद्धा. तर म्हणजे याचा अर्थ हा झाला की वस्तू आहे, प्रकाश आहे आणि इलेक्ट्रिसिटी आहे, हे तीन वस्तू झाल्या. तर म्हणे हो आता तेवढं मानावं लागेल. मग आता हे जर आपण मागे मानलो किंवा हे तिन्ही आहे तर आमचं ध्यान कुठे असतं, आमचं लक्ष कुठे असतं? त्यामुळे आमचं लक्ष नेहमी वस्तूवर असतं, वस्तूच्या पलीकडे आमचं काही लक्ष नसतं. म्हणजे पण वस्तूला प्रकाशित करणारा जो आहे त्याच्याकडे आमचं लक्ष आहे का? ही जी अनेक वस्तू आम्हाला दिसतात त्याच्यामध्ये एक जे तत्व आहे ते आम्हाला दिसतं का? जे इलेक्ट्रिसिटीमुळे जे सर्व दिसतं या ठिकाणी एक काहीतरी तत्व आहे. शब्द जर आले, बरेचसे शब्द आहे, पण श्रवण शक्ती एक आहे फॉर एक्झाम्पल. तर सांगत तात्पर्य या ठिकाणी की एक तत्वाला म्हणजे या दिशा सर्व भूतानाम जो भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे त्याच्यामध्ये असंच आहे की जे संत आहे त्यांना एक तत्व दिसतं. या दिशा सर्व भूताना म्हणजे अज्ञानी लोक आहेत त्यांना पुष्कळशा वस्तू ज्या आहेत ते दिसतात, किंवा अज्ञानांना जो आहे तो अंधार असतो किंवा रात्र असते अज्ञानांची, तीच ज्ञानाची जी आहे ती दिवस असतो. त्याचा उत्तर हेच आहे की त्यांना जे आहे ते वासुदेव स्वरूपी हा अनुभव त्या ठिकाणी येतो. जग बाद होतं त्यांचं आणि जग बाद होऊन परमेश्वर स्वरूप सर्व दूर दिसतं. आणि त्यालाच तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. तुम्ही इथे विरमतो या ठिकाणी. आपण 24 श्लोकापर्यंत आलो आहोत. आणखीन एक 8 श्लोक आणखीन पुढे राहिले आहेत. होपफुली पुढच्या वेळेस जे आहे ते आपण त्याला पाहूया, त्याचा अभ्यास करूया. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहम्
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्।